घेतले, माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्यांचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून तर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसी घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमचे त्यांनी होणार नाही. स्वतःला ओबीसी नेता समजणारा हा नवनाथ वाघमारे मराठा समाजाच्या मुलींबद्दल काय विधान करतो? अरे कुठून आली याला माज मस्ती आणि माजुरडेपणा? टमराळ तोंडाचे, लाज कशी वाटली नाही? माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्या यांच्यामध्ये भेद करताय. अरे त्या लेकीला तरी तुमच्या सुपारीतून बाजूला ठेवा. सुपारी बहादरांनो, बुडात तर तुमच्या दम नाही एकामेकासमोर येऊन लढायचा. लाज कशी वाटली नाही महाराष्ट्राच्या लेकीचा अपमान करताना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाला स्थान दिलं. आंतरजातीय विवाह केला तर जाती अंताचा लढा त्या ठिकाणी निर्माण होतो. हे अक्कल नसणारे टमराळ तोंडाचे कुठून उगावलेत हे नेते म्हणतात स्वतःला? लाज कशी वाटत नाही या नवनाथ वाघमारेला? आणि पोलीस आतापर्यंत गप्प काय? महाराष्ट्राच्या मुलींबद्दल, लेकींबद्दल अपमान केला जातो आणि नवनाथ वाघमारेवरती गुन्हा दाखल होत नाही. तात्काळ नवनाथ वाघमारेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलिसांनी उलटा टांगून मारला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बिलकुल या ठिकाणी लेकीचा अपमान ऑल इंडिया पॅंथर सेना सहन करणार नाही. निषेध कसला आलाय? हे कोण लागून गेले चिरकुट? यांचा निषेध करावा. यांची काय अवकात आहे? उचला, नडग्या फोडा, यांची धिंड काढा. पुन्हा महाराष्ट्रात कोणी लेकीबद्दल असं विधान करणार नाही. वातावरण दूषित करायची सुपारी घेतली. पोलिसांना पण सांगतोय, तुम्हाला पण लेकी आहेत, योग्य नाही. जाती अंताचा लढा हा आंतरजातीय विवाहातूनच संपणार आहे. त्याच्यामुळे विनाकारण या असल्या नवनाथ वाघमारेंना प्रसिद्धी देऊ नका. प्रसिद्धीसाठी काही बराळतो तर लेकीला तरी सोड ना सुपारीतून, आणि निघाला थोबाड वर करून लेकींना बोलायला. असल्याच्या नाडग्या फोडल्या पाहिजेत पोलिसांनी.